राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आज मला सकाळी एक शेर आठवला. खुदा से तो क्या, खुद से भी कोसों दूर होता है, बशर जब अपने नशे में चूर होता है. बशर म्हणजे माणूस. देवापासून तर काय, स्वतःपासून सुद्धा अशी माणसं खूप दूर असतात. कारण अहंकाराने त्यांना एवढं पछाडलेलं असतं की स्वतःलाच अहम ब्रह्म समजण्याची त्यांची वृत्ती असते. पण त्यांना हे माहीत नाही की गाढवाच्या अंगावर झूल जरी टाकली तर तो हत्ती होत नाही, गाढव तो गाढवच राहतो. अशीच एक व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. त्याचं वक्तव्य, त्याचं बोलणं, रोज मीडियाने जाऊन त्याच्यासमोर उभा राहणं, हळूहळू या माणसाचा तोल सुटत चाललेला आहे. आपण काय बोलतो, कोणाविषयी बोलतो, कधी बोलतो याचं भान या माणसाला राहिलं नाही. अत्यंत घमंडी, अहंकारी, चापलुसी करणारा अशी एक व्यक्ती महाराष्ट्रातली आहे. तिचं नाव आहे संजय राऊत. कधी कधी मला असं वाटतं की स्वर्गीय अमरसिंगची जागा तर संजय राऊत घेत नाहीत ना. कारण अमरसिंगने जसं मुलायम सिंगच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ केला, तसा हे संजय राऊत उद्धव ठाकरेचा पर्यायाने उभाटा गटाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. यांची वक्तव्य जर तुम्ही पाहिली तर असं लक्षात येईल की ह्यापेक्षा आडानी न शिकलेली लोक तरी संयम ठेवून बोलतात. आणि अशा लोकांना प्रसार माध्यम एवढी प्रसिद्धी देतं. खरं म्हणजे प्रसार माध्यमाला या व्यक्तीविषयी फार काही नसतं, पण या व्यक्तीनं काही विचित्र बोलल्यावर आपली TRP वाढते. असेच परवा ABP माझाच्या कट्ट्यावर संजय राऊत आले होते. दुर्दैवानं त्यांना जो आजार झाला त्या आजाराविषयी सर्वांनी सहानुभूती व्यक्त केली. खुद्द पंतप्रधानांनी देखील तुम्ही लवकर बरे व्हा असं वक्तव्य केलं. पण या संजय राऊतचं मूळ स्वभाव काही जाईना. ते म्हणतात ना, मुरळीचा वाघ्या झाला पण मूळ स्वभाव काही जाईना, तशातला हा प्रकार आहे. त्यांनी ABP माझावर एक वक्तव्य केलं. ते ऐकून हसाव का रडाव हे कळालं नाही, पण ऐकणाऱ्यांनी त्याला दाद दिली हे त्याच्याहून दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी वक्तव्य असं केलं की गेली 25 वर्ष मी पंतप्रधानाच्या समोरच्या बंगल्यात राहतो आणि पंतप्रधानाला म्हणजे मोदीजींना कोणी विचारलं तुम्ही कुठं राहतात, तर मोदीजी हे सांगतात की माझं बंगला हा संजय राऊतच्या बंगल्यासमोर आहे. नीट ऐका. या देशाचे पंतप्रधान मोदीला कुणी असा पत्ता विचारला की मोदीजी तुम्ही कुठं राहतात, तर ते काय म्हणतात, तर मी संजय राऊतच्या समोर राहतो. आणि याला तिथं बसलेल्या सगळ्या पत्रकारांनी हसून दाद दिली. अरे सोकान्या, या देशातला कुणी नागरिक पंतप्रधानाला म्हणजे मोदीला जाऊन हे कशाला विचारेल तुम्ही कुठं राहतात? साधा प्रश्न आहे ना. कशाला विचारेल? पंतप्रधान कुठं राहतात सगळे जगाला माहिती आहे. हां, तुला हे भूषण असेल की तुझा सरकारी बंगला हा पंतप्रधानाच्या बंगल्यासमोर आहे, पण बोलताना मी कसा शहाणा हे दाखवण्याचा हा प्रकार, आणि त्याला तिथं बसलेल्या लोकांनी दाद द्यावी. या माणसाने सांगितलं की गेली 25 वर्ष मी दिल्लीत आहे. संजय राऊतजी, आपण 25 वर्ष दिल्लीत आहात. 5 कामं तरी महाराष्ट्रासाठी केलीत आपण असं दाखवायचं. यातून महाराष्ट्राची प्रगती झाली, महाराष्ट्राच्या तिजोरीत काही भर पडली, असा एक राजकीय ठराव काहीतरी तुम्ही सांगायला पाहिजे.
हां, तुम्ही एक चांगलं केलं. जसं अमरसिंगनं मुलायमसिंग यादवला संध्याकाळनंतर सुद्धा जग असतं हे दाखवलं. निरनिराळ्या सिनेमा नटनट्यांच्या घोटाळ्यात त्याला अडकून ठेवलं. तसं मात्र उद्धवला तुम्ही सत्तेचे एक लालूच दाखविली आणि 2019ला महायुतीतून निवडणूक लढवून देखील तुमच्या बदसल्ल्यामुळे उद्धवजींनी महायुतीशी बेईमानी केली. तुम्ही कोणच्या तोंडानं कल्याण डोंबिवलीमध्ये राजू पाटलाला सांगतात की तुम्हाला मनसेवर जायचं होतं तर आमच्याशी युती का केली? तुम्हाला हे पक्क माहिती आहे की राजू पाटील हे राज ठाकरेला विचारल्याशिवाय काही करणार नाहीत. मग तुम्ही राज ठाकरेला तर सुनवत नाहीत ना की तुम्हाला शिवसेनेवर जायचं होतं तर आमच्याशी युती का केली? ही तुमची हिंमत का वाढली? तुम्हाला हे पक्क माहिती आहे की राज ठाकरे तुमच्यासारख्याला भीक घालणार नाहीत. पण तुम्ही जाहीर वक्तव्य केलंय. एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या तुम्ही राज ठाकरेवर निशाणा साधलाय. तुमची हिंमत एवढ्यासाठी वाढली आहे. किती दुर्दैवाची गोष्ट आहे की बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त जो सोहळा झाला त्या सोहळ्याला बाळासाहेबाच्या खांद्याला खांदा लावून लढणारे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात शिवसेनेला घेऊन जाणारे दिवाकर रावतेसारखे सुद्धा लोक खाली प्रेक्षकात बसले होते आणि तुमच्यासारखे भडबुंजे बोलभांड वर स्टेजवर होते. किती दुर्दैव आहे त्या सगळ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाटा गटाच्या सैनिकांचं की तुमच्यासारख्याचं ऐकावं लागायलंय तुम्ही. आणि तुम्ही सांगता की मी 25 वर्ष या देशाच्या राजकारणात आहे, दिल्लीत आहे. अहो, दिल्लीत तुमची प्रतिमा एक दलालाच्या पलीकडे नाही आहे. मला असं वाटतं की तुम्ही एके दिवशी उद्धव ठाकरेला राजकीयदृष्ट्या पूर्ण संपवल्यानंतरच एक तुम्ही श्वास घ्याल. एक प्रश्न तुम्हाला जाता जाता विचारतो. ते नाशिकचं वैशंपायन हॉटेलचं काय प्रकरण आहे हो? त्याचा तुमच्याशी काय संबंध आहे? जरा याचं उत्तर द्या. कधीतरी जनतेच्या कट्ट्यावर येऊन वैशंपायन हॉटेलविषयी उत्तर दिलं तर ऐकण्याची उत्सुकता आम्हाला सुद्धा आहे. धन्यवाद.